नमस्कार येवकार तुमकां सगळ्यांक जेन्ना जात्रा येता फेस्त येता तेन्ना म्हणजे त्या वाठारांतले इकॉनॉमी बूस्ट जाता। तर आमी आयल्या ओल्ड गोवा जंयसर एक्सपोजिशन चालू आला ह्या 45 डेज कशें कितें इकॉनॉमी बूस्ट जाला कशें कितें आमचे लोकल धंदेकारांक हेचो फायदो पडला तें जाणून घेवया। सर पयलीं तुमचें नांव आनी तुमच्या स्टॉलाचें नांव सांगा। गोवन ग्रॅम्स आमच्या स्टॉलाचें नांव। हांव अभिजीत नायक फ्रॉम कुंबारजुवा। सर तुमी कितले वर्सांच्यान हे चण्याचे बिझनेस करता? म्हाका जाली आतां 35 इयर्स। पयलीं फादर करतालो। तेजे पयलीं तुमी कितें करताले? तेजे पयलीं शिकलो हांव सर्वीस करतालो, ती सर्वीस सोडली बिझनेस पळोवपा खातीर। हय, कित्याक हे खूब जाण लोक आसात ते बेजार जावपा लागले हांव सर्वीस करता आनी फादर हांगा त्रास काडटा म्हणून आसूं म्हणलें चल गूड बाय सर्वीस। ओके एवरी इयर म्हणजे फेस्ताक तुमी घालता तेन्ना कितले दीस घालता तुमी स्टॉल? तेन्ना 15 डेज घालता। आतां तुमकां एक्सपोजिशनाक 45 डेज 45 डेज। कितें एक्सपोजिशना खातीर इकॉनॉमी कशी बूस्ट करता? म्हणल्यार सगळें बरें आसा, बिझनेसूय बरो आसता। 45 डेज सगळो लोक भायलो येता, परचेस खूब करता लोक। न्ही फक्त तुमी न्ही, तुमी आतां तुमचे खुबशे फ्रेंड सर्कल बी सगळे आसतले हांगा, ते सगळ्यांकूच इकॉनॉमी बूस्ट जाता फक्त चणे खाजे? कितें म्हणटा? इकॉनॉमी म्हणजे बिझनेस सगळ्यांकूच बरो जाय बिझनेस आतां। सद्याक तुमी जे चण्याचे बिझनेस करता तुमी इतल्या वर्सांच्यान करता म्हणटा पळय, कामगाराचे कशे तुमी मेंटेन करता? कामगार पयलीं म्हजो फादर बसतालो चणे बी। आतां मातसो तो जाणटो जालो म्हणून आतां ताका बंद केलें। आतां सगळे कामगार हो आतां बास्तपी तुमी पळयला तो फ्रॉम हांगा कोल्हापूर। ओके कितले कामगार आहा तुमचे कडेन? हे बाकीचे 5-6 जाणां। गोंयकार गोंयचे जे फुडले तुमचे फुडले पिळगे ते कॅरी करता तुमचे बिझनेस कशें दिसता? ना आतां म्हजो चलो करीत कसो दिसना, कित्याक ताणें वेगळें केलां, फायन आर्ट्साक वयता तो। ओके तशें जाल्यार फुडार कितें गोंयचे धंदेकारांचे? फुडार म्हणजे आमकांच नाका न्ही, लोक येवन काय हो धंदो करिना हांगा चणे बीन भाजपाचो। लोक मारवाडी विरवाडी सगळे येतात ते स्वीट मार्ट बी तें घालता, हें कोणूच करिना। म्हणजे गोंयचे म्हणजे हे आमी सांगूं शकता की हो गोंयकाराचो धंदो, कित्याक हे चडशे तुमी फेस्तान आसूं जात्रान आसूं आमकां चणे आनी खाजें मेळटा, म्हणजे हो धंदो खत्र्यान आसा म्हणटा तुमी? खत्र्यान म्हणजे तो आमी उडयला खत्र्यान, कळ्ळें? आमचे फुडें भुरगे बीन करूंक सोदिना न्ही। सो कशें कितें करतले मागीर? म्हणजे फुडें कोणाचेर डिपेंड रावता? गोंयकाराक चणे जाय, आतां मशिनां येतलीं फुडें, ते हल्दिराम बीन ते येतले ते विकतले पॅकेटां, तशें विकतले। म्हणजे हे मात शिवर आहा की फुडें चणे खाजे हे सगळे बिझनेस गोंयकाराच्या हातीन उरपाक ना। भायले ते बिझनेस करतले आनी भायलोय हो बिझनेस करूंकूय शकना हांगा येवन। कित्याक म्हणून? हांगा सगळे फेस्तांक जागे बिगे तांकां मेळपाक खूब डिफिकल्ट। अशें जाता न्ही तुमचे स्टॉल मागीर तुमी तांकां करपाक दिता? आयज खुबशे तेच जाल्या, गोंयकारांनी सगळे भायल्या लोकांक दिले रेंटाक आनी ते स्विचार घरा। ते सगळे कपडेकारांक दिता, कपडेकार शूजवाले बेल्टवाले हे सगळ्यांक बायलांक दिता ते विकते आनी ते तांकां बरे पयशे दिता। आतां 4 मिटराचे हांगा 1 लाख रुपया बीन दितात ते, त्या खातीर ते परवडटा। पण हे तांकां जावचें ना, हे परवडना। ओके थँक्यू तुमी वेळ दिलो म्हणून। दादा आपणाला बोला हे कसं काय करतात? ते पहिला चण्याला कलर लावला असतो, हळद मीठ लावून त्याला ओलं करावं लागतं, 1 दिवस ठेवावं लागतं तसंच पोत्यामध्ये घालून। नंतर ते रेतीमध्ये गरम रेतीमध्ये एकदा गरम करून काढलं जातं, परत दुसऱ्या वेळी ज्यावेळी घालतो त्यावेळी तो फुलतो आणि तेव्हा बाहेर काढता येतं। हे रेत कसलं आहे? स्पेशल रेत काहीतरी आहे? स्पेशल नाही, समुद्र किनारीची रेत आहे, बीचवरती तीच आहे। किती वेळी हे तुम्हाला हे चणे आहे ना नॉर्मल किती वेळ त्यात टाकावं लागतं? एकदा टाकून बाहेर काढावं लागतं गरम करून। नंतर दुसऱ्या वेळी ज्यावेळी टाकतो गरम परत करावं लागतं, त्यावेळी परत आणि गरम करून टाकावं लागतं। हलवलं कोयत्याने हलवलं की ते फुलून बाहेर येतात, तयार होऊन येतात बाहेर। तुम्ही कुठून आहेत? आम्ही कोल्हापूर गडिंग्लज इथले। गडिंग्लज? हो।
तर आमी पळयलें की एक्सपोजिशन स्टार्ट जाल्या उपरांत खुबशे लोक वेगवेगळ्या भागांतल्यान ओल्ड गोवा येता आनी तेज्या खातीर हांगसरले लोकल बिजनसमॅन आमी पळयले रेस्टॉरंट्स आसूं गाडे आसूं कितें आसूं ते सकाळच्यान ते म्हणटा की फूल क्रावड आसता. सो ह्या 45 डेज आमकां बरो बिजनस गावता. तशेंच पळयलें की हॉटेल रूम्स आमी पळोवपाक गेले गेस्ट हावस वगैरे ओल्ड गोवान आमी खूब चडशे गेस्ट हावस सगळे फूल आसता आनी त्या खातीर पिलग्रिम्स आहा ते येता तांकां रूम गावना. त्या खातीर आमी एक सांगूं शकता की पिलग्रीम विलेज सरकारान बांदून हो एक बरो काम केल्या. कित्याक म्हणजे पिलग्रिम्साक हांगा रूम्स सगळे फूल आसल्या कारणान पिलग्रीम विलेज हो एक फायद्याक पडलो. प्रणय शिरगांवकरा बरोबर हांव हनुमंत नगलो. तुमी पळयतात GNH. तुम्ही पळयतात GNH.